नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं शेतकरी अपडेट या चॅनलवरती स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील संपूर्ण हवामान अंदाज, हवामान आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तुम्ही जर चॅनलवरती नवीन आला असाल तर व्हिडिओवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशनला ऑनवर सेट करा, जेणेकरून महत्त्वाची हवामानबद्दल माहिती आपल्याला या व्हिडिओच्या आणि चॅनलच्या माध्यमातून कळत राहील। मित्रांनो, आता व्हिडिओवरती तुम्ही नवीन आला असाल तर व्हिडिओला कुठेही स्किप करू नका, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील हवामान खात्याने या ठिकाणी 23 मे 2026 रोजी हवामान खात्याने या ठिकाणी दुपारनंतर म्हणजेच की सुमारे 5 वाजताच्या दरम्यान मुसळधार स्वरूपाचा पाऊस वादळी वाऱ्यासह या ठिकाणी आपल्याला इशारा येलो अलर्ट दिलेला आहे। कारण की या ठिकाणी 5 वाजता या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्राच्या बऱ्याचशा भागामध्ये या ठिकाणी आपल्याला हवामान खात्याने मुसळधार स्वरूपाच्या पावसाचा अंदाज या ठिकाणी व्यक्त केलेला आहे। आणि ते कोणते ते प्रदेश आहे, कोणते ते जिल्हे आहे, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। व्हिडिओवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशनला ऑनवर सेट करा। आता मित्रांनो, या ठिकाणी आपण बघू शकतात की महाराष्ट्रातील पश्चिम महाराष्ट्रामधील उत्तरेकडला भाग म्हणजेच की या ठिकाणी आपण बघू शकता की नंदुरबार झालं, या ठिकाणी नंदुरबार झालं, साक्री, मालेगाव, मनमाड, नाशिक या भागामध्ये, उत्तर महाराष्ट्रातील भागामध्ये या ठिकाणी दुपारनंतर म्हणजेच की सुमारे 5 वाजता या ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट या ठिकाणी आपल्याला 5 वाजताच्या दरम्यान दिसणार आहे। मित्रांनो, त्यानंतर आपण इकडे आलो तर खोटी, अकोले, जुन्नर, माथेरान, लोणावळा, चाकण या ठिकाणच्या भागामध्ये सुद्धा दुपारनंतर तीव्र मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे। त्यानंतर आपण या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रामध्ये आलो की मुंबई झालं, माथेरान या ठिकाणी आपण बघितलेलं आहे। मुंबई, माथेरान, लोणावळा, अलिबाग, मुरुंद, महाड या ठिकाणच्या प्रदेशामध्ये सुद्धा दुपारनंतर म्हणजेच की 5 वाजताच्या दरम्यान या ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा विजांचा कडकडाटसह वादळी वाऱ्यांचा या ठिकाणी आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस याला बघायला मिळणार आहे। आणि त्यानंतर आपण पश्चिम महाराष्ट्रातील दक्षिणेमधला भाग म्हणजेच की दापोली, चिपळूण, रत्नागिरी, राजापूर, कंकावली, सावंतवाडी या ठिकाणी आपण या भागामध्ये सुद्धा मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे दुपारनंतर म्हणजेच की सुमारे 5 वाजताच्या दरम्यान। या ठिकाणी आपल्याला हवामानाचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे की या ठिकाणी दुपारनंतर म्हणजेच की सुमारे 5 वाजताच्या दरम्यान या ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे। त्यानंतर आपण वळूया या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्र झाल्यानंतर या ठिकाणी लोणावळा झाल्यानंतर चाकण झालं, पुणे, भोर, जुन्नर, अकोले या ठिकाणच्या प्रदेशामध्ये सुद्धा दुपारनंतर मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला 5 वाजताच्या दरम्यान बघायला मिळणार आहे। त्यानंतर झालं या ठिकाणी आपण पुणे नंतर वळूया सातारा, वडूज, कराड, चिपळूण या ठिकाणी दक्षिणमधला भाग म्हणजेच कोल्हापूर, सांगली, निपाणी, वडूज, बारामती, दौंड, इंदापूर या ठिकाणच्या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला दुपारनंतर मुसळधार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळणार आहे, अशी हवामान खात्याने या ठिकाणी या भागामध्ये येलो अलर्ट जारी केलेला आहे। त्यानंतर आपण बघूया पुणे झाल्यानंतर पुणेच्या आसपासचा प्रदेश झाल्यानंतर या ठिकाणी आपण वळूया जुन्नर झालं, छत्रपती संभाजीनगरचा जो भाग आहे मित्रांनो, त्या ठिकाणच्या भागामध्ये म्हणजेच की छत्रपती संभाजीनगर, पैठण, श्रीरामपूर, अहिल्यानगर, अकोले, मालेगाव या ठिकाणी खानदेशचा जो प्रदेश आहे मित्रांनो, मालेगाव, मनमाड, अकोले, नाशिक, श्रीरामपूर, जुन्नर, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, पैठण या भागामध्ये सुद्धा मुसळधार आणि वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट आपल्याला या ठिकाणी बघायला मिळणार आहे 5 वाजताच्या दरम्यान। या ठिकाणी तुम्ही सावध व्हा। तुम्ही जर शेतकरी असाल तर तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आणि उपयुक्त माहिती आहे मित्रांनो। या भागामध्ये तुम्ही शेती करत असाल तर या ठिकाणच्या भागामध्ये तुम्हाला सावध राहायची अत्यंत गरज आहे। त्यानंतर आपण छत्रपती संभाजीनगरचा प्रदेश झाल्यानंतर आपण बघणार आहोत जामखेड, अहिल्यानगरच्या प्रदेशाच्या भागामध्ये जामखेड झालं, या ठिकाणी इंदापूर, बार्शी, धाराशिव, नालदुर्ग, बसवकल्याण, सोलापूर, इंदी, सिंदगी, वैजापूर, पंढरपूर, सांगोले, सोलापूरचा जो प्रदेश आहे या ठिकाणच्या भागामध्ये सुद्धा
या ठिकाणी हवामान खात्याने येलो अलर्ट जारी केलेला आहे। या भागामध्ये सुद्धा दुपारनंतर म्हणजेच की 5 वाजताच्या दरम्यान या ठिकाणी आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळणार आहे। त्यानंतर आपल्याला इकडं सोलापूर झाल्यानंतर आपल्याला या ठिकाणी बसव कल्याण आणि या ठिकाणी मराठवाड्यातला बराचसा भाग म्हणजे परभणी झालं, लातूर, अहमदपूर, माजलगाव, परतूर, जालना, बीड या ठिकाणच्या भागामध्ये दुपारनंतर वादळी वारे या ठिकाणी आपल्याला बघायला मिळणार आहे आणि किरकोळ स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी 5 वाजताच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळणार आहे। मराठवाड्यातील बऱ्याचशा भागामध्ये किरकोळ स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी 5 वाजताच्या सुमारे दरम्यान आपल्याला बघायला मिळणार आहे। त्यानंतर या ठिकाणी आपण इकडं आलो लातूरनंतर उदगीर झालं, देगलूर, निजामाबाद, त्यानंतर भोकर, नांदेडचा भाग या ठिकाणी आपल्याला वादळी वाऱ्यासह किरकोळ स्वरूपाचा पाऊस बघायला मिळणार आहे। त्यानंतर या ठिकाणी आपण बघू शकतात की विदर्भातले जे जिल्हे आहे मित्रांनो, यवतमाळ, वाशिम या ठिकाणी तुम्हाला 5 वाजताच्या सुमारास वादळी वाऱ्यांसह विजांचा कडकडाट पण पाऊस या ठिकाणी पडण्याची कमी चान्सेस आहे मित्रांनो। तर पाऊस जास्त या ठिकाणी आपल्याला बघायला मिळणार आहे। पश्चिम महाराष्ट्रातील जो प्रदेश आहे मित्रांनो, पश्चिम महाराष्ट्रातील आपण प्रदेश आपण बघितलेला आहे। या ठिकाणी झाला तो पुणे झाला, मुंबई, नाशिक, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर या भागामध्ये आपल्याला या ठिकाणी दुपारनंतर म्हणजेच की 5 वाजताच्या दरम्यान आपल्याला मुसळधार वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट या ठिकाणी आपल्याला 5 वाजताच्या सुमारास बघायला मिळणार आहे। तर मित्रांनो, ही होती 23 मे 2026 रोजीची हवामान अंदाज। आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला ऑनवर सेट करा। धन्यवाद मित्रांनो।